नुकत्याच 2 दिवसापूर्वी मी एक विषय हातात घेतला होता, जी मतदारांची छळवणूक कशी भाजपच्या माध्यमातून होते आहे आणि प्रशासन कसं याकडे दुर्लक्ष करते, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज 9 तारखेला नवीन एक ऑनलाईन यादी आलेली आहे. सर्व उमेदवारांनी आवर्जून बघा बरं का. हे बघा इकडे या बूथ ओल्ड ॲड्रेस, जे आनंदीबाई जावडेकरचे नावं होते, जे मनपा शाळा क्रमांक 5 ला आले होते, ते आता पुन्हा आनंदीबाई जावडेकर प्राथमिक शाळा गल्लीनव दक्षिणेकडील इमारत दक्षिणेकडून खोली क्रमांक 1, म्हणजे जे इकडचे 5 ला गेले होते ते पुन्हा आता आनंदीबाई जावडेकरला आले होते. हा झाला 11 नंबरचा विषय. त्याच्यात बघा कुठे कुठे बूथ चेंज केलेले आहेत. हे बघा 2, 3, 4, 15, 17, 18 सर्व शाळा ज्या तिकडं जे नाव ज्यांचे होते ना, ते आता इकडं झालेले आहेत. हे 12 नंबरचा विषय. 12 नंबर वार्डाचा पण बघा तुम्ही, जे गिंदोडे हायस्कूल पारा रोडचे जे होते खोली क्रमांक, ते बघा जिल्हा परिषद शाळा बाळापूर दक्षिणे इकडं पूर्वीकडून खोली क्रमांक 1, म्हणजे तिकडचे जे इकडे आले होते पारा रोडला गिंदोड्याला, ते आता पुन्हा तिकडं झालेले आहे. म्हणजे सर्व उमेदवारांना माझं आव्हान आहे की आपण आजच आपले जे ॲप ज्याला आपण बनवायला सांगितलं असेल किंवा जिथून यादी आपण घेतली असेल तिथे संपर्क करा आणि या नवीन अपडेट बाबत जाणून घ्या. कारण जो खरंच हुशार, प्रामाणिक, जो वैचारिक पातळीचा मतदार आहे, ज्याला परिस्थिती जाणीव आहे, जे समाजात घडतं आहे, धुळ्याचं भविष्याची ज्याला चिंता आहे, ती व्यक्ती कोणीही मतदानापासून वंचित राहता कामा नये. आणि ते वंचित राहायला पाहिजे. हाच डाव भाजपचा आहे आणि आपल्याला तो उधळून लावायचा आहे. कारण त्यांनी जे विधानसभेमध्ये डुप्लिकेट मतदान केलं होतं, त्यांना वाटतं आता सहज होईल, पण त्यांना एक सांगतो, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. आता तुमच्या समोर 7-8, 8 पोलिंग एजंट बसलेले राहतील. प्रत्येक पक्षाचे 1-1, 2-2 पोलिंग एजंट राहतील. तुम्ही डुप्लिकेट करूनच दाखवा. एक डुप्लिकेट जर जो सुरुवातीला सापडला त्याला जमा तर करूच, पण डुप्लिकेट मतदान आम्ही होऊ देणार नाही. म्हणून उमेदवारांनी आवर्जून लक्ष द्या. जो बदल झाला आहे त्यानुसार आपलं ॲप डाउनलोड करा आणि जे मतदान त्यांच्यापर्यंत, त्यांची शाळा, त्यांचं मतदान कुठे आहे हे सर्व पोहोचवण्याची आपली जबाबदारी आणि ती पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.